नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण वित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। मुंबई ठाण्यासह लगतच्या परिसरामध्ये पावसाची आज सकाळपासूनच जोरदार बॅटिंग। कोकणामध्ये पावसाचा हाहाकार, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत, संगमेश्वरमध्ये पूरजन्य परिस्थिती। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन खचली, कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप। आणि पावसाळ्याआधी सर्व नदी आणि पुलांची पाहणी करणं गरजेचं, सुषमा अंधारे यांचं मत। आज मुंबईसह ठाण्यामध्ये आणि कोकणामध्ये सर्वत्रच पावसाने जोरदार बॅटिंग केल्याचं पाहायला मिळते। अगदी रविवारपासूनच पावसाने सुरुवात केली होती आणि त्याच पद्धतीने आज मुंबई आणि ठाण्यासह विविध परिसरात पावसाची संततधार आपल्याला पाहायलाच मिळते। हवामान विभागाकडून 13 जून पासून राज्यामध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि त्यानुसारच मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा जोर आता वाढल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या झळा बसत होत्या, मात्र आता पावसाच्या सरींनी मुंबईकरांना सुखद अनुभव दिलाय। सखल भागामध्ये पाणी देखील साचायला सुरुवात झाली, त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। लोकल सेवेवरती देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमधील मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरती 10 ते 15 मिनिटं सध्या गाड्या उशिराने धावत आहेत। दक्षिण मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग देखील पाहायला मिळते। संततधारेमुळे आणि वाऱ्याची गती वाढल्यामुळे दृश्यमानता मोठ्या प्रमाणात आता खालावली। रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम असल्यामुळे रस्ते जलमय झालेत। ठाण्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे। पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईत धुमाकूळ घातलेला असून शहरात अनेक भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। पहाटे 2 ते 5 वाजेच्या दरम्यान दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांना सर्वाधिक पावसाचा फटका बसला, त्यामुळे हवामान खात्याने या दिवसासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केलाय। ठाणे शहरामध्ये गेल्या तासाभरापासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे वंदना टॉकीज परिसरामध्ये देखील सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। कोकणामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय। कोकणात सर्वत्र सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। रविवारपासूनच जोरदार पाऊस कोकणामध्ये बरसत असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। संततधार पावसामुळे जिल्ह्यामधील अनेक नद्यांनी पातळी ओलांडली असून शास्त्री नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळते। संगमेश्वर येथील रामपेठ बाजारपेठ ही आता पूरस्थितीमध्ये आल्याचं पाहायला मिळते। पूर परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाले। या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात तसेच नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरले। रामपेठ बाजारपेठेमधील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक आणि जनजीवन ठप्प आहे। या पाण्यातूनच नागरिक आणि ग्राहकांना वाट काढत जीवघेणा प्रवास करावा लागतोय। पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्याचं देखील पाहायला मिळतंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत असल्या कारणामुळे संगमेश्वर मधील एका संरक्षण भिंतीला तडे गेल्याचे धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय। मुंबई गोवा महामार्गावरील बेजबाबदार ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा नमुना संगमेश्वर तालुक्यामधील कुरधुंडा येथे समोर आलाय। कुरधुंडा येथे उभारण्यात आलेल्या भल्या मोठ्या संरक्षण भिंतीला तडे गेले असून ही भिंत कोसळण्याची भीती या ठिकाणी निर्माण झाली, त्यामुळे प्रवासी तसेच स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालंय। मुसळधार पावसाचा हा फटका संगमेश्वर तालुक्यामधील कुरधुंडा येथे उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंतीला बसल्याचं पाहायला मिळतंय। मात्र पहिल्याच ह्या मुसळधार पावसामध्ये जर संरक्षण भिंतीलाच अशा पद्धतीने तडे जात असतील तर ठेकेदाराने कशा पद्धतीचं हे निकृष्ट काम केलेलं आहे असा प्रश्न आता स्थानिकांना पडलाय। त्यामुळे आता त्वरित काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जाते। मात्र सध्या त्या ठिकाणी असलेले प्रवासी आणि स्थानिक नागरिक हे भीतीमध्ये असल्याचं पाहायला मिळते। प्रवासी वर्ग देखील ह्या संरक्षण भिंतीच्या बाजूने प्रवास करत असताना भीतीमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई गोवा महामार्गावरील निकृष्ट कामाचा नमुना संगमेश्वरमध्ये पुन्हा एकदा समोर आलाय।
रत्नागिरीमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाने आता लांजाला देखील चांगलं झोडपून काढलंय. मुसळधार पावसाने रत्नागिरीमधील लांजा तालुक्याला झोडपल्याचं पाहायला मिळतंय. याचा फटका आता मुंबई गोवा महामार्गाला बसलाय. लांजा नजीक असलेल्या वाकड घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे संरक्षण भिंत कोसळून मातीचा मलबा हा रस्त्यावरती आलाय. सुदैवाने कोणालाही यामध्ये इजा झाल्याचं या ठिकाणी माहिती प्राप्त झालेली नाहीये. मात्र तालुक्यामध्ये आतापर्यंत 140 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. रात्रीपासूनच जोरदार पाऊस सध्या लांज्यामध्ये पडत असल्याचं पाहायला मिळतंय. दरड कोसळल्यामुळे संरक्षण भिंत कोसळून मातीचा मलबा हा रस्त्यावरती आलाय. त्यामुळे वाकेड घाटामध्ये वाहतूक संथ गतीने सुरू आहे आणि मलबा आता बाजूला करण्याचं काम देखील युद्ध पातळीवर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई आणि कोकणासह आता पुण्याला देखील पावसाने दमदार एंट्री केली. पुण्यामध्ये देखील अनेक सखल भागामध्ये पाणी साचवायला सुरुवात झाली. पिरंगुट या ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीत आता पाणी भरल्यामुळे स्मशानभूमीच पाण्याखाली गेली. मुळशीत रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे स्मशानभूमी पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय. पुणे कोलाड महामार्गावरील पिरंगुट येथे तात्पुरता बांधण्यात आलेला भराव देखील पावसामुळे पाण्याखाली गेलाय. नवीन पुलाच्या कठड्यापर्यंत पाणी आलंय. या ठिकाणच्या ओढ्याला सध्या पुराचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय. सध्या सर्वत्र पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतंय. पाऊस सुरू झाल्यावरती अनेक पर्यटन स्थळी जाऊन पर्यटकांना तेथील आनंद घेण्याचा मोह आवरत नाहीये. अशातच काल रविवार असल्या कारणामुळे काही पर्यटक थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरान इथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. मात्र त्या ठिकाणी असलेल्या तलावामध्ये बुडून 3 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचं देखील समोर आलंय. थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान शॉर्लोट लेक तलावामध्ये नवी मुंबईमधील 3 तरुण बुडाले असल्याची ही घटना घडली. सुमित चव्हाण, आर्यन खोब्रागडे आणि फिरोज शेख असे बुडलेल्या तरुणांचं नाव आहे. अजून 10 जणांचा ग्रुप या ठिकाणी फिरण्यासाठी गेला होता. त्यातील 3 तरुण पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरले. माथेरान येथील प्रसिद्ध असलेल्या या शॉर्लोट लेक तलावामध्ये हे 3 जण बुडालेत. मात्र आता त्यांचं शोध कार्य सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे. रेस्क्यू टीम या बुडालेल्या तरुणांचा शोध सध्या घेत आहे. पुण्यामध्ये धावत्या ट्रेनला शॉक सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडल्याचं समोर आलंय. पुण्यामध्ये धावत्या ट्रेनमध्ये आग लागल्यामुळे प्रवासी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दौंड पुणे डेमू ट्रेनमध्ये ही शॉक सर्किटमुळे अचानक आग लागली. ट्रेनला आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. दौंडमधून दररोज सकाळी 7:05 ट्रेन सुटते. नेहमीप्रमाणे ही ट्रेन आज सकाळी पुण्याच्या दिशेने निघाली, पण ट्रेनच्या एका डब्यामध्ये आग लागली आणि सर्वत्र गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार दौंड पुणे रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या शटल डेमो ट्रेनमध्ये ही अचानक आग लागली असून दौंडवरून दररोज सुटणाऱ्या ह्या 7:05 ट्रेनला आग लागल्याची माहिती आहे. या ट्रेनला आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. जीव वाचवण्यासाठी प्रवासी इकडे तिकडे धावले. किंकाळ्या, आरडाओरडा आणि सर्वांचीच पळापळ या ठिकाणी पाहायला मिळाली. इंजिन पासून 3ऱ्या बोगीमध्ये ही आग लागली होती. आग लागल्याचे कळताच ट्रेन थांबवण्यात आली. आग विझवण्याचे काम देखील सुरू झाले. मात्र या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दौंड हे पुणे विभागातील एक जंक्शन स्थानक आहे. दौंडहून पुण्याकडे जाण्यासाठी सकाळी 7:05 दौंडहून डेमू शटल आहे आणि आज सोमवार पहिलाच दिवस कामाचा असल्या कारणाने दौंडहून पुण्याकडे जाणारी ही प्रचंड गर्दी असते. या गाडीमध्ये दैनंदिन प्रवासी असतात. तर यवत स्टेशन जवळ येताना धूर सदृश्य अशा इंजनपासून 3ऱ्या बोगीमध्ये काहीतरी दिसलं आणि प्रवाशांची एकदम धांदल उडाली, धावपळ उडाली. कारण गेल्या 8-10 दिवसात अनेक अशा घटना घडत आहेत की प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत चाललाय. तर माझी रेल्वे प्रशासनाला नम्र विनंती आहे की याची सखोल चौकशी करावी आणि काय घटना घडली याचं नेमकं कारण शोधून काढावं. कारण दौंड पुणेमध्ये या विभागात विद्युतीकरण होऊन गेले 6-7 वर्ष झालेत, तरी अजून लोकल काही सुरू केलेलं नाही. तर रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की प्रवाशांच्या जीवाशी न खेळता लवकरात लवकर लोकल चालू करावी आणि प्रवाशांचा प्रवास हा सुखकर करावा. धन्यवाद.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथील ऐतिहासिक अशा राजकोट किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन आता खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुतळ्याच्या डाव्या बाजूला भगदाड पडले असून या ठिकाणी जमीन खोलवर खचल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतंय. सुदैवाने चबुतरा आणि पुतळा भक्कम असून त्याला कोणताही धोका पोचलेला नाहीये. मात्र चबुतऱ्याखालची जमीन खचल्याने या बांधकामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र शासनाने इतका निधी खर्च करून उभारलेल्या या महत्त्वाच्या स्मारकाच्या बांधकामामध्ये अशी घटना घडणे हे चिंताजनक आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामामध्ये पहिल्यापासूनच भ्रष्टाचार झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची चौकशी केली पाहिजे असं मत माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये पहिल्यापासून भ्रष्टाचार झाला आहे हे आम्ही वारंवार सांगत होतो. गेल्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळलं तेव्हा काही लोकांनी आमच्यावर आरोप केले आणि आज मात्र आपण बघितलं असाल, खरं तर राम सुतार यांनी जी मूर्ती केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ती अत्यंत सुंदर आहे. तिला काही धोका आजही नाही. परंतु आजूबाजूला जे PWDने काम केलं, जे पहिलं काम केलं होतं आणि नवीन काम केलं ते पूर्णतः बोगस काम केलं. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि खरं तर ज्या अधिकाऱ्यांनी हे काम केलं त्यांना आता मंत्रालयामध्ये बढती देण्यात आली. त्यांना आता काही मंत्री त्यांना आपले OSD घेऊन फिरवत आहेत. खरं तर त्यांच्या म्हणजे ज्या पुतळ्याच्या स्मारकाची जबाबदारी होती त्यांच्यावर कुठलीही चौकशी झाली नाही. एका वेल्डिंगवाल्याला अटक करण्यात आली त्याला आणि त्याच्या पुढे त्याच्यावर काय गुन्हा नोंद झाला हे काही अजूनही समजलं नाही. काही लोकांना जे मूर्तिकार पहिला होता आणि जो ठेकेदार होता त्याला पहिल्या निवडणूक झाल्या त्यांना पहिला जामीन देण्यात आला आणि त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. खरं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि दोषींना कडक शासन दिलं पाहिजे. त्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांवर, स्थानिक लोकप्रतिनिधींवर विश्वास न राहता आपण स्वतः लक्ष घातलं पाहिजे अशी विनंती आहे. यामध्ये आम्ही कुठलंही राजकारण न करता अजूनही वेळ गेली नाही. तुम्ही पुतळ्याच्या आजूबाजूचा परिसर आहे तो परिसर हळूहळू खचत चाललेला आहे. त्याचा आपण पाहणी करावी आणि जे अधिकारी दोषी असतील आणि ज्या दोषींना पाठीशी घालत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी एवढीच आमची अपेक्षा आहे. पुण्यामधील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला आणि त्यामध्ये पर्यटकांचा नाहक बळी गेला तर काही पर्यटक बेपत्ता झाले. मात्र ही घटना अत्यंत दुर्दैवी असून पावसाळ्याआधीच अशा धोकादायक वाटणाऱ्या पुलांचे ऑडिट करणं अत्यंत आवश्यक आहे असं मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलंय. पाहुयात सुषमा अंधारे नक्की काय म्हणतायत. कुंडमळा परिसरातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांचा आकडा कदाचित वाढेल अशी भीती वर्तवली जात आहे. मात्र एवढी मोठी मनुष्यहानी घडतेच कशी काय? या सगळ्या घटना आपण बघितल्या तर शासन प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा या सगळ्यांच्या मुळाशी आहे हे लक्षात येतं. मुळात पावसाळा सुरू होण्याच्या आधी ही सगळी महत्त्वाची कामं करायला घेतली पाहिजेत. पावसाळा संपण्याच्या आधी हमरस्त्यांवरचे पूल, महत्त्वाच्या नद्या आणि तिथे असणारे रस्ते या सगळ्या गोष्टींची पाहणी करणं गरजेचं आहे. काही पूल मोडकळीस आले असतील, जीर्णशीर्ण झाले असतील तर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तपासणं गरजेचं आहे. कुंडमळ्याजवळची जी घटना घडली हा पूल अत्यंत जीर्ण झालेला पूल होता. ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणी केली होती. मात्र लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली. लोकप्रतिनिधींना या सगळ्या जीवांशी काही फारसं घेणं देणंच जणू नाही अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली. विशेष या पुलावर असणारा जो काही रस्ता आहे, पूल सुरू होताना आणि संपताना दोनही बाजूंनी किमान सूचना फलक लावणं तरी गरजेचं. मात्र या पुलावर साधा सूचना फलक सुद्धा नव्हता. त्यामुळे या घटनेत जे बळी गेलेले आहेत हे बळी नैसर्गिक नाही तर इथल्या शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कल्याणमध्ये घनकचरा शुल्क वाढ ह्या विरोधामध्ये आता TDMCच्या विरोधात सर्वपक्षीय लोकांनी एकत्रित येत
मोर्चा काढल्याचं पाहायला मिळालं। या घनकचरा शुल्क वाढीला त्यांनी विरोध केलाय। गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग का येत नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। महापालिका प्रशासनाने वाढीव कराची बिले नागरिकांना पाठवली। 8,000 रुपये असा कर वाढवण्यात आलेला आहे। कराची बिले त्यामुळे जाळून टाकत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निषेध करण्यात आला। या विरोधात तीव्र आंदोलन देखील करण्याची भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधात सर्वपक्षीय लोकांनी मोर्चे काढले, या करवाढीचा विरोध केला। परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला कुठलीही जाग आलेली दिसत नाही आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाने आज लोकांना वाढीव कराची बिलं पाठवलेली आहेत। 8,000 रुपये लोकांचा कर वाढलेला आहे आणि याच्या विरोधात आज आम्ही ही कराची बिलं जाळून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे आणि याच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू करण्याची आज आमची भूमिका आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या करवाढी विरोधात एक तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहे। सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बोलायला कुठे जागा उरली नाही, त्यांनी मौन धारण केलेलं आहे। माझं म्हणणं या करवाढी विरोधात त्यांनी एकतरी वक्तव्य करावं, लोकांच्या बाजूने उभं राहावं, नाही तर पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीत लोक यांना माफ करणार नाही, यांची जागा यांना दाखवणार आहे। या बातमीसह बातमीपत्रात आता वेळ झाली इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। धन्यवाद।